नमस्कार, मी ज्योती शहा. 1424 मध्ये आपण आज पाहणार आहोत पालकची सुक्की भाजी. आपण नेहमीच पालकची भाजी ही पालक पनीर किंवा पालकची हटलेली भाजी डाळ घालून करतो. मुलांना पालक वेगवेगळ्या पद्धतीने खायला घालावा लागतो. त्याच्यामुळे आज आपण पालकची ही सुक्की भाजी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे साहित्य काय काय लागणार आहे ते पाहणार आहोत. मी इथे एक जुडी पालकची भाजी स्वच्छ निवडून धुवून निथळून घेतली आहे आणि ती चिरून घेतलेली आहे. कोणतीही भाजी तुम्ही पहिली निवडून धुवून आणि मगच चिरून घ्यायची आहे. चिरून झाल्यानंतर धुवून घ्यायची नाही, नाहीतर भाजीतले जीवनसत्व सगळे पाण्यावाटे निघून जातात. एक जुडी पालकची गड्डी चिरून घेतलेली आहे. फोडणीसाठी मी इथे 3 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. छोटे एक टोमॅटो घेतलेला आहे. कांदा घेतलेला आहे एक छोटा चिरून आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या फक्त बत्त्यानी ठेचून घेतलेल्या आहेत. मी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करण्यास ठेवलेला आहे. मी लोखंडी कढईमध्ये भाजी करणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नॉनस्टिकच्या, स्टीलच्या, ॲल्युमिनियमच्या कोणत्याही कढईमध्ये भाजी करू शकता. आता आपण भाजीची फोडणी करून घेऊयात. मी इथे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे. मी लोखंडी कढई वापरलेली आहे. तुम्हाला पाहिजे ती कढई वापरू शकता. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात मोहरी टाकणार आहोत, जिरे, हिंग टाकायचं आहे आपल्याला. कांदा टाकणार आहोत आपण. कांदा व्यवस्थित आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. खूप छान आणि टेस्टी लागते ही पालकची सुक्की भाजी. गरम गरम भाकरी बरोबर, चपाती बरोबर, फुलक्या बरोबर खूप छान टेस्टी लागते. पण याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया. टोमॅटो टाकूया. एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे मी. आपण जो लसूण ठेचून घेतला होता तो टाकणार आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. टोमॅटो आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत. टोमॅटो शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आपण याच्यात आता बाकीचे मसाले ॲड करूया. थोडंसं काळं तिखट ॲड केलेलं आहे मी. लाल तिखट अर्धा चमचा, धनेपूड 1 चमचा घालत आहे. किंचित हळद घातलेली आहे. मिक्स करून घेऊया. पाहू शकता टोमॅटो आपलं शिजलेलं आहे. आता आपण याच्यात भाजी घालून घेणार आहोत. भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही शिजण्यासाठी. भाजी आपण वाफेवरतीच पाणी न घालता शिजवून घेणार आहोत. भाजीला पाणी सुटणार आहे आपल्या.
व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण टोमॅटोमध्ये मीठ घातलेलं होतं टोमॅटो शिजण्यासाठी, त्याच्यामुळे आता आपण याच्यात परत मीठ घालणार नाही आहोत. आता आपण ही भाजी 5 ते 6 मिनटं वाफेवरती शिजवून घेऊया आणि नंतर दाण्याचं कूट ॲड करून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे. आपण वरून पाणी घातलेलं नाही आहे. तुम्हाला जर का वाटत असेल या कढईमध्ये भाजी काळी पडणार आहे तर तुम्ही तुमच्या स्टीलच्या आणि दुसऱ्या कोणत्याही कढईत करू शकता. ही भाजी झाली की आपण लगेच एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहोत. आता मी याच्यामध्ये दाण्याचा कूट घेतलेला आहे 2 चमचे, तो ॲड करून घेत आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यातलं पाणी पूर्णपणे सुकून गेल्यानंतर उडून गेल्यानंतर आपण ही भाजी एका बाउलमध्ये काढून सर्व करून घेऊया. एक 5 मिनटं लागतील भाजी होण्यासाठी, यातलं पाणी आटण्यासाठी. आपण ती करून काढून घेऊया. आपली पालकची भाजी इथे तयार आहे. लोखंडी कढईतून मी लगेच एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे, नाहीतर भाजी आपली काळी पडेल. कशी झाली आहे नक्की करून पहा, कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे. खूप छान आणि टेस्टी झालेली आहे भाजी, रंगही छान आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. माझा चॅनल आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुम्हाला येत राहतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.